नमस्कार मंडळी. तर इथे आपण 10 वर्षाच्या मुलीसाठी काष्टा साडी शिवत आहोत. यासाठी सर्वप्रथम त्या मुलीचा शिटगेर 30 इंच आहे. शिटगेराचा तिसरा भाग म्हणजे 10 इंचावर खूण करून घेतली. अशा प्रकारे 10 इंचावर खूण करून घेतली आणि वरच्या बाजूपासून खाली 10 इंचच टाकायचं आहे. एक्स्ट्राचे कापड कट करून घेते पहिल्यांदा. 10 इंच खाली टाकायचं, खूण करून घ्यायची आणि अशा प्रकारे रेष ड्रॉ करून घ्यायची. त्याच्या पुढे 2 इंच अशा प्रकारे खूण करून घ्यायची आणि कर्व आकार देऊन आपल्याला हे दोन्ही रेषा अशा प्रकारे कर्व आकार देऊन जोडून घ्यायच्या आहेत. यानंतर आपण पूर्ण उंची टाकणार आहोत. पहा, 30 इंच पूर्ण उंची आहे. तर आपण 30 इंचावर खूण करून घेतली. याच्यामध्ये वाढीव शिलाई मार्जिन वगैरे ॲड करायची काही गरज नसते, कारण आपण वरचा बेल्ट हा वेगळा लावणार असतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिन वगैरे ॲड करायची काही गरज नाही. आता शिटगेरचा तिसरा भाग जेवढा आहे, आता आपला शिटगेरचा तिसरा भाग 10 इंच आहे. मग आपण बॉटन हा 9 इंच घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तिरपा आकार देत हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि याची आपण कटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थितपणे खूण केलेले सर्व भाग आपण कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे कटिंग आपली झाली आहे. पॅन्टचा एक पाय आपला तयार झाला आहे. हा पार्ट दुसऱ्या अस्तरवर ठेवून अशाच प्रकारे सेम दुसऱ्या पायाची कटिंग करून घ्यायची आहे. पहा, मी दुसऱ्या पायाचीही कटिंग करून घेतली आहे. यानंतर आपण हे दोन्ही पाय साडीवरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत. पहा, अशा प्रकारे साडीवरती हे पार्ट ठेवून याची कटिंग करून घ्यायची आहे. पदर कट करण्यासाठी जेवढी आपली कमरेपासून बॉटमपर्यंतची उंची आहे, आता माझी 10 वर्षाच्या मुलीची कमरेपासूनची बॉटमपर्यंतची उंची 30 इंच आहे. तर तेवढीच रुंदी आपल्याला पदराची घ्यायची आहे. 30 इंचावर खूण करून अशा प्रकारे रेष मी ड्रॉ करून घेतली आहे. पदराची लांबी घेण्यासाठी 30 इंच प्लस 30 इंच 60 इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे. पहा, अशा प्रकारे 30 इंच आणि 30 इंच 30 इंचावर अशी खूण केली आणि याच्या पुढेही 30 इंचावर खूण करून घ्यायची. पहा, व्यवस्थितपणे अशा प्रकारे खूण करून घ्यायची. यानंतर काठाच्या बाजूला आपल्याला 10 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. पहा, पहिल्यांदा ही सरळ रेष मी ड्रॉ करून घेते. यानंतर 10 इंच तिथून पुढे खूण केली आणि त्या पॉईंटपासून इकडे 60 इंचावर खूण केलेली होती त्या पॉईंटपर्यंत अशा प्रकारे तिरपा आकार देऊन आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे. यानंतर जसं आपण हे खुणा केल्या आहेत तशा प्रकारे आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. पहा, व्यवस्थित आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. ज्या बाजूला मी हा पदर कट करते त्या बाजूला 60 इंच लांबी आहे आणि पलीकडच्या काठाच्या बाजूला 60 इंच प्लस 10 इंच अशा प्रकारे 70 इंच अशी लांबी आहे. पदर व्यवस्थित कट करून घेतला. बघा,
पदर आपला पूर्ण कट झाला आहे. अशा प्रकारे चुड्या टाकून आपल्याला पदर जॉईंट करायचा असतो. आता हा पदर आपण बाजूला ठेवून देऊ. यानंतर पुढचा काष्टा कट करण्यासाठी हा पाया कट केलेला आहे तो आपल्याला ह्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे, साडीवरती. पहा, अशा प्रकारे काटवक्का बाजूला राहून पुढच्या बाजूला असे प्रकारे पाया हा ठेवून द्यायचा आहे. या पायापासून खाली आपल्याला 5 इंच अंतर घेऊन त्याच्यावर खूण करायची आहे. त्या पायापासून खाली 5 इंच अशा प्रकारे बघा, 5 इंच खाली सोडला आहे आपण, तिथे खूण केली आहे. तिथून पुढे अशा प्रकारे असा कर्व आकार दिला आहे आणि ही कटिंग करून घेतली आहे. जे आकार व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे. जे आकारामध्ये कोणताही बदल करायचा नाही. पहा, अशा प्रकारे मागचा काष्टा आपला कटिंग करून रेडी झाला आहे. पुढचा काष्टा कट करण्यासाठी इथे मी पॅन्टचा एक पाय घेतला आहे आणि बघा, इथून इथंपर्यंत 12 इंच सोडले आणि पुढं तो आपल्याला मांडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायची आहे पॅन्ट आणि त्याच्या खालीही 5 इंच सोडून अशा प्रकारे कर्व आकार देत इथे आपली पॅन्टचं बॉटम आहे, इथून खाली 5 इंच सोडला आहे आणि आपण असा हा कर्व आकार दिला आहे. पहा, 5 इंच आणि हा कर्व आकार देत अशा प्रकारे आपल्याला पुढच्या काष्टाची कटिंग करून घ्यायची आहे. यानंतर काष्टाच्या ह्या 2 पॅन्ट आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे साडीवरती स्टिच करून घ्यायच्या आहेत. पहा, पॅन्ट स्टिच झाले आहेत. यानंतर आपल्याला या बाजूला इथे जे आकाराची रुंदी किती येत आहे पहा, 10.5 इंच. या जे आकाराची लांबी 10.5 इंच येत आहे. मग आता आपल्याला इथे पदर जोडायचा आहे. तर आपल्याला या जे आकारावरती प्लीट्स टाकत हा आपल्याला पदर जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे प्लीट्स टाकत आपल्याला ह्या जे आकारावर असा पदर जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. जोडल्यानंतर याच बाजूवर आपल्याला हा बॅकचा काष्टा जे आकारावरती जे आकार ठेवून अशा प्रकारे जे आकार ठेवून स्टिच करायचा आहे. यानंतर जे आकारापासून खाली अशा प्रकारे प्लीट्स टाकत हे आपल्याला अशा प्रकारे इथे जोडून घ्यायचं आहे. यानंतर बॅकला आपण अशा प्रकारे प्लीट्स टाकून काष्टा हा रेडी करून घेणार आहोत. पहा, आपण हा पदर आणि बॅकचा काष्टा अशा प्रकारे इथे जोडून घेतला आहे. अशा प्रकारे प्लीट्स टाकत आपण पदर आणि बॅकचा काष्टा हा जोडून घेतला आहे. दुसऱ्या बाजूला हा आपल्याला पुढचा काष्टा अशा प्रकारे जे आकार ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा खाली अशा प्रकारे प्लीट्स टाकत सर्व काष्टा हा आपण इथे प्लीट्स टाकून जोडून घेणार आहोत. जे आकार ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्या खाली प्लीट्स टाकत आपल्याला हा काष्टा जोडून घ्यायचा आहे. आता याचं जोपर्यंत स्टिच होत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा. पहा, अशा प्रकारे स्टिचिंग ही पूर्ण झाली आहे. यानंतर सर्व भाग हे आतमध्ये घ्यायचे आणि याच्यावरती एका पायावरती दुसरा पाय असा ठेवून द्यायचा आणि या दोन्ही पायाचे आपले जे आकार आपण जोडून घ्यायचे. फक्त जे आकार जोडायचे तर अशा प्रकारे हा उचलून घ्यायचा. पहा, पॅन्टचा आकार तयार होतोय. यानंतर अशा प्रकारे इथून अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. पहा, शिलाई मारून घेतली आहे. तर ही सवच करून घेऊ.
सवच केल्यानंतर पहा, ही बॅगचा काष्टा अशा प्रकारे प्लीज टाकत आपल्याला ह्या बॅगचा काष्टा इथे आणि इथे असं सेट करून तिथेही शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे इथे सेट करून अशी शिलाई मारून घ्यायची. यानंतर पुढचा काष्टा हा अशा छोट्या जवळ प्लेट्स टाकत पुढचा काष्टा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. अशा छोट्या प्लेट्स टाकायच्या आणि इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची. पहा, पुढचा आणि मागचा काष्टा दोन्हीही जोडून आपले तयार झाले आहेत. यानंतर याला आपण बेल्ट लावणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला नाडी इन्सर्ट करता येईल. अशा प्रकारे आपण इथे बेल्ट लावून घेणार आहोत. अशा प्रकारे व्यवस्थित फिनिशिंगनी आपल्याला हा बेल्ट लावून तयार करायचा आहे. पहा, मी बेल्ट लावून तयार केला. बघा, आतमध्ये कुठेही काही असं दिसत नाही. व्यवस्थित फिनिशिंगनी सगळं काही आपण बेल्ट लावून तयार केलं आहे. आपला हा काष्टा तयार झाला.